सॉरी मी थोड़ा गडबडीत आलो. थैंक यू. ओके सी यू. एक्सक्यूज मी, सौमित्र राइट? हाँ यस. मैत्री यही रहती है? हाँ मतलब यही रहती थी. अभी एक माताजी रहती है यहाँ पे. आकृति अरे यार कैसी है तू? की मस्त आहे. तू कशी आहेस? मस्त 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 आहेस ना? गुदगुदी नाही. एक मिनिट मला आधी सांग, तू मला फोन का नाही केलास? तू लँड झाल्यावर फोन करणार होतीस, मी घ्यायला आले असते यार. सॉरी. अरे यार मैं तुम्हें कॉल करने ही वाली थी लेकिन मेरा फोन डिस्चार्ज हो गया. क्या करूं मैं? पर फॉर्चुनेटली मुझे एक आंटी जी मिली और वो इसी एरिया में आ रही थी, तो मैंने उनसे बोल दिया कि आप मुझे पता बता दो, मैं आपको लिफ्ट दे दूंगी. क्या बात है, वो सब अच्छा है, लेकिन अब तुम दिल्ली में नहीं पुणे में हो, तर आता कृपया मराठीत बोला. सॉरी. अच्छा लक्षातच नाही आलं. लक्षात कसं नाही गुदगुदी नाही. लक्षात कसं नाहीये? तुझे बाबा बेंगॉली असले ना तरी मातृभाषा मराठी आहे, लक्षात ठेव. चल यार. एक मिनट. ये यहाँ पे मुझे वो क्या यार तेरा बॉयफ्रेंड सौमित्र वो मिला. मैंने उसे पूछा कि यहाँ पे मैत्री रहती है, तो बोला नहीं यहाँ पे मैत्री अब नहीं रहती, यहाँ पे कोई माताजी रहती है. क्या चक्कर है भाई? सौमित्र भेटला का तुला? हो. चिडला होता? नाही. नाही चांगलंच झालं तू भेटलीस त्याला, कारण तुझ्या कामासाठी तुला त्यालाही भेटावं लागेल. डॉक्टर आहे ना तो, क्लिनिक आहे त्याचं. अच्छा. चल चल आज जाऊ आपण माईला भेटूया. ये माई. मी इकडे. माई ही माझी मैत्रीण आहे आकृती दासगुप्ता, दिल्लीला असते. नमस्ते दादीजी. नमस्ते. एक मिनिट म्हणजे दादीजी वगैरे नाही म्हणायचा. ही माई, हिला माईच राहू दे. आणि दिल्लीचं जे हिंदी आहे ना ते तुझं इथे नाही फाडायचं, नाही तर फाडून काही मी तुला. अरे तमीज से बात करो भाई, हिंदी हमारी राष्ट्रभाषा है. हाँ. माई अपनी इस बिगड़ी हुई लाडली पोती को जरा समझाओ. बिगड़ी हुई बरोबर ओळखलेस तू तिला. अरे 15 दिनों के लिए साथ में थे हम लोग हिमालय की ट्रेक में. क्या कुछ नहीं किया हमने. असं. आणि इकडे आलीस ना गपचूप मराठीत बोलायचंय. अगं माई हिची आई मराठी आणि बाबा बेंगॉली आहे, त्यामुळे दिल्लीत असूनही मातृभाषा मराठीच आहे. आता इकडे आली तर मराठीत नको का बोलायला? चहा घेणार? हो. अच्छा घर है वैसे. थँक्यू. तू कशी काय आलीस पुण्यात? मी ज्या एनजीओ साठी काम करते त्याच्या महाराष्ट्राच्या एरियाची मी मॅनेजर आहे. हो. आणि त्यांचं ऑफिस पुण्यात पण आहे, सो मी पुण्यात आले. अरे वा. मग आता पुण्यात कुठे राहणार आहेस? अगं माई असं काय करतेस? मी तुला सांगितलं ना ती आपल्याकडे राहणार आहे. नक्की? म्हणजे नक्की सांगितलेस तुम्हाला? कारण माझी स्मरणशक्ती अजून चांगली तल्लख आहे. अगं गोळ घातलास ना परत? अरे कभी तू सुधरो यार. माई हाँ, अभी इसने तो बताया नहीं होगा, पर अब मैं आ गई हूँ तो अगर आप मुझे यहाँ पे रहने की परमिशन दोगे तो बड़ी कृपा होगी. अगं काही नाही, तू अगदी बिंदास राहा. मला एवढंच म्हणायचं होतं की सेंट मैत्रेयी
माताजींच्या नादात सांगायचं विसरून गेले एवढंच. कौन है ये माताजी? मतलब मैंने बाहर भी सुना कुछ. अरे बाप रे, तुला माताजी माहित नाही? नहीं. तब तो तुम गुनेगार हो. या सेंट मैत्रेयीचं आयुष्य ज्या माताजींनी संपूर्णपणे बदललं त्या माताजी तुला माहित नाहीत? माई हे बघ मी विसरलीये, मी कबूल करते, पण ह्याच्यामध्ये माताजींना आणण्याचं काही कारण नाहीये. आले. काय कळलं ना आकृती? कोण आहेत माताजी? बाळा असं काय करते तू? हा हे बघ सगळं सामान पण भरून झालंय की नाही आपलं? हा चल चल तयार बरं, उठ उठ उठ, चल तू उठ. मला घरी सोडा. तिथूनच इथं आणलंय, वापस कशाला सोडू तुला घरी आता? माझा बाप पण एवढ्या मोठ्या आवाजात बोलला नव्हता. तुमचं कसं डेअरिंग हो? मला नाही माहिती, मला घरी नेऊन सोडा. हे बघ मी काय बोललो का? काय बोललो का मी? बबली मला माफ कर, खरंच माझं चुकलं, मला माफ कर खरंच. काय करतोय? माई येतील, पाय सोडा. हे बघ मी तुझा आयुष्यभर साथ देईन, कधी मोठ्या आवाजात बोलणार नाही, खरंच मला माफ कर. काय हवं ते करा, पण आता पाय सोडा. नाही कोणी पण येऊ दे, काय पण म्हणू दे, तू जोपर्यंत मला तिकडे सोबत यायला हो म्हणत नाहीस ना, तर मी पायच सोडणार नाही तुझे. बघ तू बायकोचे पाय धरलेलं बरोबर वाटतं नाही, का? वाटू दे, काय पण सोडा वाटू ना. दे. प्लीज सोडा ना. अरे काय चाललंय? ते काही नाही, ते तिचे पाय दुखतात ना दिवसभर काम करून करून, म्हणून जरा पाय दाबून देत होतो, बाकी काही नाही. नाही पण आता बरं वाटतंय. अगं नवरा एवढा स्वतःहून सेवा करतोय, चान्स का सोडतेस तू? हा घे पाय चेपून. नाही माहिती ते असंच. बर झालं का पॅकिंग? हो हे काय हे काय आम्ही रेडीच आहे नाही का? ओके, मी आता चहा ठेवलाय, चला आपण चहा घेऊया. हा चला. गुड बबली. जनरली मी असं ऐकलंय की बायका नवऱ्यांना मुठीत ठेवतात, तू तर याला टाचेखाली ठेवलायस. वाव. चला. तुम्ही नेहमी असंच करता ना? आता माझं इम्प्रेशन वाईट पडलं ना माईंसमोर. चुकलं बाई, पाय कुठे आहेत तुझे? अरे हळू हळू हळू, केवढंदा ओरडतेस? घर कोसळलं आपलं. काही काय घर कशाला कोसळेल? तुम्हाला खूप महत्वाचं सांगायचंय. सांग सांग. सौमित्राचा तो फोटोतली ती मुलगी, या प्रकरणाशी सौमित्राचा काही संबंध नाही. मी म्हंटल होतं की नाही, तेच खरंय. क्या बात आहे, व्हेरी गुड. काय बोलतेस? अगं मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय दादाला हे दुष्कृत्य करताना, आणि मी तुला फोटोही दाखवला की मग. अरे कसा आहे हा? हे बघ, फोटो आहे ना तो खरा आहे, पण ते खरं नाहीये. म्हणजे ती मुलगी मला भेटली बर हा, आणि स्वतः म्हणाली की तिची कुठेतरी मैत्रीण आहे, तिने या मुलीशी पैज लावली होती की दाखव सौमित्राला अडकवून, म्हणून तिने ते तसं केलं. तीच म्हणाली. बर. अगं आई, कोणतीही तप असते का तुला? गप्प बस गप्प बस गप्प बस. खबरदार यापुढे दादाबद्दल काहीही खोटं नाटं वाईट साईट बोललेलं मी ऐकून घेणार नाहीये. हा, कारण दादा हा गुणी मुलगा आहे. मग वादच नाही. अरे माझा मुलगा आहे, तो माझ्यावरच जाणार ना, हो की नाही? नाही म्हणजे मुलगा तुमचा आहे, वळणावर माझ्या गेलाय. माझ्यासारखाच साधा भोळा आहे, दिवटायटा हे गेलाय तुमच्या वळणावर. देवासमोर साखर ठेवते. आई हे सोडून काही बोलली असतीस तर मला चाललं असतं. काही बोलते. डाळ हलवतीये ती,
बराच वेळ नुसती ती हलवतीये डाळ. हा बरं, आणि ती डाळ शिजतच नाहीये कारण ती कॅम्प फायर वरती ठेवलीये आणि खाली फायर विझलेला आहे. अरे एक मिनिट, त्या डिशला नाव होतं, त्या एक्झॉटिक वाटली डाळ असं नाव होतं त्या डिशचं, आणि टेस्ट काय लागत होती, तू टेस्ट बद्दल सांग ना. ती जी एक्झॉटिक वाटली डाळ होती ना, त्याची जी आमची वाट लागली ना त्यानं दुसऱ्या दिवशी. काही खोटं बोलू नकोस. अरे निघाला तुम्ही? ओके, बाय द वे ही माझी मैत्रीण आकृती दिल्लीहून आली आहे. आणि आकृती, हे दोघं म्हणजे माझे जिगरचे तुकडे, धनराज रोकडे आणि त्याची बायको बबली. धनश्री. सॉरी, धनश्री. हाय. हॅलो. काय गावाला निघालाय? हा हो, गावालाच निघालो. नाही म्हणजे हो म्हणजे काय, आता तू आलीस ना, मग या दोघांना बाहेर काढावं लागलं आम्हाला. म्हणजे मी बकवास करते हो माहित. अगं ते त्यांच्या नव्या जागेत शिफ्ट होत आहेत. इथं त्यांना जरा प्रायव्हसी कमी पडत होती ना. म्हणजे काय झालं माहितीये का, मगाशी मी त्यांच्या रूम मध्ये गेले सगळं आवरले का बघायला, तर तिथं मला काहीतरी भलतंच बघायला मिळालं. क्या 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 देखा माई? नाही नाही, माई मी नाही, हे येड्यासारखं वागतात. अगं मी गंमत करत होते. हे बघ, आता तिकडे गेल्यावर कधी काही अडचण आली तर लगेच इकडे यायचं, आणि हा जर कधी भांडला ना तर याची तक्रार घेऊन माझ्याकडे यायचं. अगं सोनू, रडू नको. माई जास्त लाड करू नको हा, नाहीतर रोज घरात येऊन बसली. ए काही नाही. बाय द वे, तुमचं एवढंच सामान आहे? नाही नाही, बाकी सामान गेले ना टेम्पोत. आता आम्ही बॅगा घेऊन जाणार गाडीने. अरे आयुष्यमान भव. आणि संसारात भांडणं होतच असतात, म्हणून सगळा डाव मोडून टाकायचा नसतो. काय शिका. नाही माई. म्हणजे मी तुला म्हणत नाहीये, हे म्हणजे माझं सुने बोले नाती लागे असा हेतू आहे माझा. माई, मी काही डाव मोडलेला नाहीये, नवीन डाव मांडलाय. बर ते सगळं राहू दे, तू आता फर्स्ट क्लास एक गावरान उखाणा घे बरं. माई, उखाणा आता अगं ही आपली दिल्लीची पाहुणी आली आहे, तिला आवडेल. घे घे. दिसत तसं नसतं म्हणून जग क्या क्या? सॉरी. नाही, ते नवीन माणसं आली ना की लाजते कधी कधी. मन मोठ्याने म्हणा, आपलेच आहेत सगळे. दिसत तसं नसतं म्हणूनच जग फसतं. दिसत तसं नसतं म्हणूनच जग फसतं. धनराज रावांवर संसाराची भिस्त. अरे वा, क्यूट, यू आर सो क्यूट. नाईस मला. किती गोड ना. क्या बात है. ये क्या बात है. अरे काय रे? अरे दादा, इकडे साल्या. माझ्या विरुद्ध माझा भाऊ काय सैतान आहे. तुझ्यामुळे फोटो पाहिला तिने, तुझ्यामुळे फोटो पाहिला. माझा फोन चोरतो. चावला चावला, चावू नको. चावतो मला चावतो, मला चावतोय. हे काय आहे? माझ्या निष्पाप मुलाला काहीही करायचं नाही. कसला निष्पाप मुलगा? हा मला अरे अगं भांडणं लावतोय आपल्यात, तो भांडणं लावतोय, पाळत ठेवतो माझ्यावर, क्लिनिक मध्ये येऊन फोटो बिटो काढतो, माझे मोबाईल चोरतो. चोर. ए बाळा, सुमित्र ऐक, त्याचा काही दोष नाही. आता त्याला नलूनच तसं करायला सांगितल्यावर त्याला करावंच लागतं ना रे तसं. मग आई तू अरे दादा, हे बघ हे बघ,
वाईट वाटलं मला. दादा सॉरी. दादा 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 काय निघालं माझ्या तोंडातून अचानक निघून गेलं. काय करणार मग त्याला? मग काय बाबा थँक्यू सो मच. गुड नाईट माई. गुड नाईट माय. ए ए मी अरे बसू का आता इथं तरी? बस बस पायाशी बस माझ्या. ए गोड आहे माई. अरे अपना तो दिल आ गया. माई किसकी आहे? याच्यात पण क्रेडिट घे. याच्यातही क्रेडिट घे. तुला माहितीये का आमचा बियर पिण्याचा कार्यक्रम ठरलाय. बियर? बियर ऍक्च्युली मी सोडली आहे पण गुड फॉर यू. गुड फॉर यू. जळकी सोडली म्हणे. जळत नाहीये. गुड फॉर यू. जळत नाहीये म्हणजे. ठीक आहे ठीक. ये कोण आहेत गया? अगं याच तर आहेत माताजी. हो छान आहेत दिसायला. छान नाही, तू नीट बघ त्यांच्याकडे. तेजस्वी आहेत त्या. काय स्पिरिच्युअल पॉवर्स आहेत ग त्यांच्याकडे. शी इज आउट ऑफ दिस वर्ल्ड. शी इज ग्रेट. तुला माहिती मी जेव्हा मेडिटेशन कॅम्पला गेले होते ना तेव्हा मला एक शब्दही बोलता येत नव्हता. म्हणजे माझा घसा पूर्णपणे गेलेला होता. आणि मग एके दिवशी मला माताजींनी त्यांच्या जवळ बोलावून घेतलं. त्यांनी असं खोलवर माझ्या डोळ्यात बघितलं. मला म्हणाले की बाळा तुझं तुझ्या आईबाबांबरोबर काही भांडण झालंय का? आणि तिथे मी स्टन झाले ग. मला वाटलं ह्यांना कसं कळलं. आणि मग त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवायला सुरुवात केली. तुला माहिती आकृती त्यांच्या स्पर्शामध्ये ना इतकी माया होती, इतकं प्रेम होतं ना की मी गेले. मी ओक्साबोक्शी रडायला लागले त्यांच्या समोर लहान मुलीसारखी. आणि मग त्या मला थोपटत राहिल्या. मला इतकं छान, इतकं सिक्युअर वाटलं ना. म्हणजे आईच्या पोटात परत गेल्यानंतर आपल्याला कसं सेफ वाटेल, सिक्युअर वाटेल, फील झालं मला. तुला खोटं वाटेल आकृती पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी माझा आवाज पूर्णपणे बरा झाला होता. हे सगळं माताजींमुळे झालंय ग. माताजींनी माझं आयुष्य बदलून टाकलं. त्यांनी अनुभव दिलाय ग मला. म्हणून माझी श्रद्धा आहे माताजींवर. आय कॅन अंडरस्टँड. खूपच डीप एक्सपिरियन्स मिळालाय तुला. बघ तुला पटतंय ना? तुला कळलं ना मला काय म्हणायचं? तुला कळलं ना? हे ना हे जे तुला कळलंय ना हे इतर कुणालाच कळत नाहीये. माईला पण कळत नाहीये. माईला असं वाटतंय की मी माताजींच्या मागे वाहवत चाललीये. मला काही कळत नाहीये, मी शुद्धीत नाहीये. पण असं नाहीये ग. माताजींनी अनुभव दिलाय मला. ती श्रद्धा आहे त्यांच्यावर. श्रद्धा लागतेच माणसाला. श्रद्धेने तर मिरॅकल्स होतात ना. बघ ना, श्रद्धा आहे म्हणूनच तर मी इतक्या पेशंटसाठी इतकं काम करू शकते. माझा तर पूर्ण विश्वास आहे की आमच्या एनजीओसाठी कित्येक पेशंट्स ना त्यांच्या हेल्थसाठी, ऑपरेशनसाठी एवढे पैसे गोळा होतात. कशामुळे? कुठची तरी एक लार्जर शक्ती आहे ना, त्यामुळेच. करेक्ट आहे, अगदी करेक्ट बोललीस तू. आणि मला काय वाटतं आता ना मी त्या शक्तीशी कनेक्टेड आहे. माझा कायमस्वरूपी संबंध आहे त्या शक्तीशी.
तर माहिती मी जेव्हा ध्यानाला बसते ना तेव्हा मला इतकं छान वाटतं आतून, खूप आनंद होतो मला. तुझा बॉयफ्रेंड, त्याला चालतंय सगळं? ब्रेकअप झालाय आमचा ऍक्च्युली. आय एम सो सॉरी. नाही नाही, डोंट फील सॉरी अबाउट इट. आय एम हॅपी. फक्त मला सौमित्रचं जरा वाईट वाटतंय. पण मग म्हणजे हे एवढं सगळं झाल्यानंतर कामासाठी का होईना मी त्याला भेटायला जावं की नाही? अगं तो प्रॉब्लेम नाहीये आमच्यात. पण आणि इनफॅक्ट सौमित्राला ना या सोशल सर्व्हिसेस वगैरे खूप आवडतं. पण मला खूप वाईट वाटतं ग. मला खूप गिल्टी वाटतंय ग. त्याची चूक काहीच नाहीये, सगळं त्यालाच भोगावं लागतंय.